लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी बंधनकारक ठेवण्यात आली आहे। ही ई केवायसी अवघ्या 2 मिनिटाच्या आत कशा पद्धतीने कंप्लीट करायची आहे, नवीन प्रोसेसने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्वप्रथम गुगलमध्ये ladkibahin.maharashtra.gov.in या नावाने सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल ओपन झालेला दिसेल। यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा। यावरती टच करायचं आहे। टच केल्यानंतर लाभार्थी महिलांचा आधार नंबर सर्वप्रथम तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे। आधार नंबर चुकू द्यायचा नाही। त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे जशास तशा समोरील रकान्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मी सहमत आहे या बटनावरती टच करून ओटीपी आपल्याला पाठवून घ्यायचा आहे। आता सर्व माहिती मी या ठिकाणी व्यवस्थित भरून घेतो। 3:25 आता झालेली आहेत। 3:24 आपण ई केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे। आता या ठिकाणी सर्व माहिती आपण भरून घेतलेली आहे। मी सहमत आहे यावरती टच करणार आहे। ओटीपी फक्त 1 सेकंदाच्या आत मध्ये गेलेला आहे। आता बघा ओटीपी जो आहे आधार कार्डची जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती 6 अंकी एक ओटीपी गेलेला आहे। आलेला ओटीपी तुम्हाला या रकान्यामध्ये भरायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती टच करायचं आहे। सबमिट या बटनावरती टच केल्याबरोबर दुसरा पेज या ठिकाणी 1 सेकंदाच्या आत ओपन होईल। यामध्ये तुम्हाला लाभार्थी महिलांचा किंवा पतींचा आधार नंबर टाकायचा आहे। जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचा नंबर टाकायचा आहे। अविवाहित असाल तर तुमच्या वडिलांचा इथं आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर टाकून खाली दिलेला जो कॅप्चा आहे जशास तसे समोरील रकान्यामध्ये टाकून मी सहमत आहे यावरती टच करायचं आहे। आता सर्व माहिती भरून घेतलेला आहे। मी सहमत वरती टच करेन। त्यानंतर ओटीपी पाठवा या बटनावरती टच करायचं आहे। आता 6 अंकी आधार कार्डची मोबाईल नंबर जो लिंक आहे त्यावरती ओटीपी गेलेला आहे। ज्यांचं तुम्ही आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकलेला आहे त्यांच्या मोबाईलवरती ओटीपी गेलेला आहे। तो ओटीपी 6 अंकी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या बटनावरती टच करायचं आहे। या बटनावरती टच केल्याबरोबर या ठिकाणी तुमची ई केवायसी साठी पुढील पेज ओपन झालेला दिसेल। आता यामध्ये काही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे। सर्वप्रथम तुम्हाला जात प्रवर्ग जो आहे तुमची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट निवडायची आहे। इथं मराठीमध्ये दिलेली आहेत। सर्व या ठिकाणी ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडत आहात ती जात प्रवर्ग तुम्हाला इथं व्यवस्थित निवडायची आहे। यामध्ये बघा विविध जाती आहेत। तुम्ही ज्या जातीमध्ये आहात ज्या जातीचे तुम्ही आहात ती जात या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। आपण इथं सिलेक्ट करणार आहोत जी जात आहे ज्यांची मी आता ई केवायसी करणार आहे त्याची जात इथं मी निवडलेली आहे। आता या ठिकाणी इथं पहिला ऑप्शन आहे होय किंवा नाही करण्यामध्ये भरपूर असे लाभार्थी या ठिकाणी चुका केलेल्या आहेत। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाहीत ऑप्शन आहे म्हणून इथं नाही करायचं आहे। होय करायचं आहे। नाही होय करायचं आहे। नाहीत असा शब्द या ठिकाणी आलेला आहे म्हणजे होय करायचं आहे, नाही करायचं नाही। त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे। होय करायचं आहे। 2 नाही फक्त एकच महिला तुम्ही या ठिकाणी लाभ घेत आहात, एक अविवाहित किंवा विवाहित म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला होय करायचं आहे। 2 महिला जर लाभ घेत असतील तर इथं नाही करायचं आहे। विवाहित दोन्ही जर असेल तर एक विवाहित आणि एक अविवाहित असेल तर इथं होय करायचं आहे। त्यानंतर बघा खाली इथं टर्म आणि कंडिशन दिलेलं आहे। इथं टिक मार्क करायचं आहे। त्यानंतर सबमिट या बटनावरती टच करायचं आहे। सबमिट या बटनावरती टच केल्याबरोबर तुमची ई केवायसी आता 1 सेकंदाच्या आत इथं कंप्लीट होणार आहे। ई केवायसी सक्सेसफुलचा एक मेसेज तुम्हाला आलेला आहे। तुमची ई केवायसी प्रक्रिया इथं पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे असा या ठिकाणी एक मेसेज नोटिफिकेशन आलेला आहे। म्हणजे तुमची ई केवायसी अवघ्या इथं 5 मिनिटाच्या आत झालेली आहे। 3:24 आपण सुरू केलेलं होतं। 3:30 ई केवायसी पूर्ण झालेली आहे। हे दुपारचे 3 आहेत, व्यवस्थित समजून घ्या। हे दुपारचे 3 आहेत। दुपारच्या 3 वाजता मी ई केवायसी प्रक्रिया कंप्लीट केलेली आहे। कालपासून ही साईट सुरळीत पद्धतीने सुरू झालेली आहे। कधीही तुम्ही ई केवायसी करू शकता। अवघ्या 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला समजून सांगितल्यामुळे या ठिकाणी 3 ते 4 मिनिटं लागलेली आहेत। जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित समजून घ्याल त्यानंतर अवघ्या 2 मिनिटाच्या आत तुमची ई केवायसी यशस्वीरित्या तुम्ही कंप्लीट करू शकाल। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अचूक अपडेट अचूक योजनेबद्दल पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।